नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, रेल्वेमध्ये 2000 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्याबद्दलचं हे लेटर मित्रांनो प्रसिद्ध झालेले. जाहिरात अजून आलेली नाही, परंतु जाहिरातसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. जी जाहिरात असते पहा मित्रांनो अशा पद्धतीने, त्याच्यासाठी ज्यामध्ये मित्रांनो रेल्वेच्या पहा या ठिकाणी काय म्हटले त्यांनी, द करंट राऊट रिक्रुटमेंट इन बिंग डन द फिलिंग वॅकन्सीज फॉर 2000 वॅकन्सीज फॉर द रँक ऑफ कॉन्स्टेबल अँड 250 वॅकन्सीज फॉर SI म्हणजे सब इन्स्पेक्टर इन RPF किंवा RF SF मध्ये, म्हणजेच या ठिकाणी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स जे आहे त्याच्यामध्ये ही पदं भरली जाणार आहेत. यापैकी 15% वॅकन्सी ही वुमेनसाठी देखील रिझर्व असणार आहेत. तर पहा मित्रांनो, ही जी पदभरती होते याच्यासाठी तुम्हाला 3 स्टेजेस असतात. रिक्रुटमेंट प्रोसेस जी केली जाणार आहे. आता या ठिकाणी 2250 वॅकन्सी आहेत ह्या RPFच्या. याच्याबद्दल जशी डिटेलमध्ये जाहिरात येईल ऑफिशियल वेबसाईटला तशी तुम्हाला शेअर केली जाईल. ही फक्त एक लेटर आहे जे की ह्या रिक्रुटमेंटसाठी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. तर बघा, पहिल्यांदा तुमची एकच टेस्ट होते, फक्त एकच परीक्षा तुमची असणार आहे याच्यासाठी, आणि त्यानंतर डायरेक्टली फिजिकल एफिशियन्सी टेस्ट असेल किंवा फिजिकल मेजरमेंट टेस्ट तुमची घेतली जाईल. तर कॉम्प्युटर बेस्ड एकच तुमची एक्झाम असणार आहे. त्याचा सिलेबस काय आहे तोही आपण पुढे बघणार आहोत, जो की RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत घेतला जातो. त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजेच PET तुमची होते, आणि मेजरमेंट टेस्ट होते जे की मित्रांनो रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मार्फत कंप्लीट केली जाते, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील RPF मार्फत तुमचं कंप्लीट केलं जातं. तर ह्या 3 स्टेजेसमध्ये तुम्हाला ही परीक्षा द्यायची असते. याच्यामध्ये पहा मित्रांनो, आता बाकी डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत, जसं की झोनल रेल्वे कुठं जागा असणार आहेत. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथमध्ये झोनल रेल्वे हे त्यांची नावं दिलेली आहेत मित्रांनो. तिथं पूर्ण ठिकाणी जागा असणार आहेत. डिटेलमध्ये जाहिरात लवकरच याची प्रसिद्ध होईल. तर इलिजिबिलिटी कंडिशनमध्ये जर पाहिलं आपण, तर तुमचं सब इन्स्पेक्टरसाठी ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे, आणि कॉन्स्टेबलसाठी 10वी पास तुम्ही असाल तर ॲप्लाय करू शकता. मिनिमम एज पहा सब इन्स्पेक्टरसाठी 20 ते 25 वर्षे असेल. याच्यामध्ये मित्रांनो जसं की SC ST साठी 5 वर्षे सूट असेल, OBC साठी 3 वर्षे सूट असेल, या सर्वांसाठी सूट एज रिलॅक्सेशन देखील असेल. त्यानंतर कॉन्स्टेबलची जी 10वी पासची पोस्ट आहे त्याला 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा आहे, आणि एजमध्ये देखील याच्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. आता पुढं जर आपण बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये फिजिकल मेजरमेंट म्हणजे तुमची उंची वगैरे किती लागते याला, जसं की अनरिझर्व्ड आणि OBC कॅटेगरीसाठी मित्रांनो मेल कॅन्डिडेटला 165 सेंटीमीटर उंची पाहिजे, आणि फिमेल कॅन्डिडेटला मित्रांनो 157 सेंटीमीटर उंची लागते. त्यानंतर SC ST कॅन्डिडेट तुम्ही असाल तर 160 सेंटीमीटर मेल कॅन्डिडेटला, फिमेल कॅन्डिडेटला 152 सेंटीमीटर उंची असेल तरी देखील अप्लाय करू शकतात. आता मित्रांनो, याचं एक्झामिनेशन जे असणार आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जे आहे RRB जे आहे ती कंडक्ट करेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 35% कमीत कमी मार्क्स जे आहे ते घ्यावे लागतात. तर याच्यासाठी काय असणार आहे पहा, 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला असतो. 120 प्रश्न असतात. जनरल अवेअरनेससाठी 50 प्रश्न असतात. अर्थमॅटिकसाठी 35 प्रश्न असतात, आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंगसाठी या ठिकाणी 35 प्रश्न तुम्हाला दिले जातात. तर हा सिलेबस तुमचा असेल. याच्यामध्ये डिटेल सिलेबस देखील दिलेला आहे पहा. या लेटरची जी आहे PDF फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, टेलिग्राम चॅनलला देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करून पूर्ण सिलेबस पाहू शकता. आता मित्रांनो, याची PET म्हणजे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट देखील तुमची होते, कारण की RPF म्हणजे ही पोलीस रिक्रुटमेंटच आहे एक प्रकारची रेल्वे पोलीसची. तर याच्यामध्ये सब इन्स्पेक्टरला 1600 मीटरची रनिंग असते, 6 मिनिट 30 सेकंदामध्ये कंप्लीट करायची असते. त्यांना 800 मीटरची रनिंग नसते. त्यानंतर सब इन्स्पेक्टर फिमेलसाठी मित्रांनो 1600 मीटरची या ठिकाणी रनिंग नसते. त्यांना फक्त 4 मिनिट 800 मीटरची या ठिकाणी रनिंग असते. त्यानंतर कॉन्स्टेबलसाठी मित्रांनो 1600 मीटरची रनिंग असते 5 मिनिट 45 सेकंदासाठी कॉन्स्टेबल मेलसाठी. त्यानंतर कॉन्स्टेबल मेलसाठी मित्रांनो 800 मीटरची रनिंग नसते. त्यानंतर कॉन्स्टेबल फिमेलसाठी 1600 मीटरची रनिंग नसते. त्यांना फक्त 800 मीटर या ठिकाणी रनिंग असते. 3 मिनिट 40 सेकंदामध्ये कंप्लीट करायचे. लॉंग जंप, हाय जंप या ठिकाणी असणार आहेत. तर ही पूर्ण माहिती दिलेली आहे. जशी जाहिरात मित्रांनो आज प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत त्याची अजून माहिती डिटेलमध्ये सर्व शेअर केली जाईल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.